गोदाधाम मठाधिपती यांच्या सेवापूर्ती गोदाधाम आयुर्वेदिकमधून आम्ही एक गुडघेदुखीसाठी औषध घेतलेलं आहे आणि वारंवार आमच्या गावातील काही व्यक्ती वापरत असल्यामुळे त्याचा रिझल्ट चांगला आलेला आहे। त्यामुळे आज आम्ही स्वतःहून 2 बाटल्याची खरेदी केली आहे। सद्गुरू गंगागिरी महाराज यांचा आशीर्वाद आणि या औषधावरचं गुण या दोन्हींचा सहयोग होऊन पेशंट बरं होतं, हा एक योगायोग आहे। त्यामुळं सद्गुरू गंगागिरी महाराज की जय, रामगिरी महाराज की जय। धन्यवाद। नमस्कार मंडळी, मी आहे अमित देवकर आणि तुमचं स्वागत आहे अमित देवकर व्लॉग्समध्ये। मी आता सध्या आलेलो अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील धनगरवाडी येथे संत गंगागिरी महाराज यांच्या 179व्या सप्त्याचा सोहळा इथे चालू आहे आणि आपण येथील भाविकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू। मंडळी, आपण आता सध्या धनगरवाडीमध्ये सुरू असलेल्या या भव्य सप्ताहामध्ये ठिकाणी आलेलो आहे। तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकता। इथं आल्यानंतर सर्वात आधी जाणवते की भक्ती आणि श्रद्धेची ऊर्जा। परिसरातील प्रत्येक व्यक्ती आपल्या मोठ्या उत्साहाने सप्ताहामध्ये सहभागी होताना दिसत आहे। सप्ताहाच्या निमित्ताने आपण पाहू शकतो मंदिर परिसर आणि संपूर्ण गावामध्ये सुंदर सजावट झालेली आहे। सकाळपासूनच भाविकांची ये जा सुरू असल्यामुळे इथं वातावरण एकदम भक्तिमय झालेलं आहे। महाराज अखंड हरिनाम सप्ताहातील सर्व काळकरी, माझी सर्व ज्येष्ठ गुरुबंधू गुरुजन महाराज मंडळी, संत महंत मंडळी, सर्वांच्या चरणी श्रद्धेनं वंदन करून आजच्या कीर्तन सेवेला प्रारंभ करतो। आजच्या कीर्तन सेवेकरता निरूपणा करता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्य मुकुटमणी महाराष्ट्र भूषण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरू जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा संतांचं वर्णन करणारा गोड असा चिंतनीय अभंग आहे। योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी नित्य स्मरणीय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज यांचे अनंत कृपा आशीर्वादाने आपणा सर्वांचे श्रद्धास्थान महंत गुरुवर्य हिंदू धर्म रक्षक स्वामीला ज्ञान दिलं। माऊली बाबा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी या विश्वाला पंचम वेद दिला, वैराग्य दिलं। शांती ब्रह्म सद्गुरु नाथ बाबांनी या विश्वाला शांती दिली। योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराजांनी या विश्वाला अखंड हरिनाम सप्ताहाची भव्य आणि दिव्य परंपरा। ऐसे संत जाना ऐसे हरि दास, ऐसा नाम घोष गंगा तोहे, ऐसा नाम घोष गंगा तोहे, ऐसा नाम घोष गंगा रामकृष्ण हरी माऊली। रामकृष्ण हरी। तुमचं नाव काय? यश सतीश परदेशी। कुठून आले तुम्ही? पुणतांबा। किती वर्षापासून येत आहे सप्ताहामध्ये? 3-4 वर्ष झाली। आणि 3-4 वर्षापासून ही सेवा करता का तुम्ही टिळा लावणे? हां। कसं वाटतं सप्त्यामध्ये येऊन तुम्हाला? चांगलं वाटतं, माणसांची फुकटची सेवा होती, काही पुण्य भेटतं। काय वाटतं, आनंद भेटतो का तुम्हाला ही सेवा करून? हा, आनंद खूप भेटतो।
रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. तुमचं नाव सांगा. खंडागळे रोहित. कुठून आले? सोने लांडेवाडी. गंगागिरी महाराजांच्या सप्तामध्ये येऊन तुम्हाला कसं वाटतंय? गंगागिरी महाराज सप्त्यामध्ये येऊन खूप आनंद होतो इथे. किती वर्षापासून येत आहे की पहिल्यांदा आले? हे जसं सप्ताह चालू झाला तसं येतोय. खूप आनंद होतो इथं. खूप गर्दी आहे. खूप भाविक आहे आज. सप्त्यामध्ये सर्वात जास्त तुम्हाला काय आवडतं? सप्त्यामध्ये जास्त तर काय पब्लिकचे खूप इथं बघण्यासाठी महाराज लोक ते. तुमचं नाव सांगा. रुद्राश्री आहे लांडे. कुठून आले तुम्ही? लांडेवाडी. कसं वाटतं सप्त्यामध्ये येऊन? सप्त्यामध्ये येऊन भारी वाटतं. इथं महाराज लोक व कीर्तन पब्लिक भरपूर आहे इथं. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. तुमचं नाव सांगा. माझं नाव शांताराम आश्रम जाधव, राहणार अंदरसोल, तालुका येवला, जिल्हा नाशिक. सप्त्यामध्ये येऊन कसं वाटतंय तुम्हाला? या सप्त्यात येऊन म्हणजे असा इतका आनंद मिळतो का या सप्त्यासारखा आनंदच कुठं नाही. मी जवळजवळ 45 वर्षापासून सप्ताह पाहतो. 45 वर्ष जातं सप्ताह पाहतो. अफाट गर्दी राहते सप्त्याला. सप्ताह म्हणजे एक हेच एक नावलौकिकच आहे. नारंगीर महारापासून गंगागिरी महारापासून हा सप्ताह खूप जोरात आहे. बरं, चालतो अजून. युवा पिढीला सांगण्यासारखं काय बरं सप्त्यामध्ये येण्यासाठी? युवा पिढीला फक्त एवढंच सांगणं आहे, जे तुम्ही इथं आले याचं बघा तुम्ही काहीतरी घेतलं पाहिजेत. आले पाहिजे सप्त्याला. बस. जय हरी. जय हरी. तुमचं नाव काय माऊली? सुरेश तुपे. कुठून आले? पानव तालुका वैजापूर. कसं आहे सप्त्यामधला अनुभव कसा आहे? आनंद काय सांगायला? चांगला आहे आनंद. युवा पिढीला काय सांगशाल सप्त्यामध्ये येण्याचं? काय सांगतो मी एवढं नाही सांगतो. तुमचं नाव काय माऊली? भाऊसाहेब वाल्मिक काळे, तालुका येवला, जिल्हा नाशिक. काय सप्त्यामधला आनंद काय? सप्त्यामधला आनंद म्हणजे असा आहे की तो म्हणजे मागे नाही पुढे नाही पण म्हणते ना ते हे स्वर्गीची अमर इच्छिताच्या मूर्ती लोकी व्हावा जन्मामा या पद्धतीनं म्हणजे हे खूप काही गंगागिरी महाराजांना ही परंपरा घालून ठेवलेली आहे. हिला कोणाचं आमंत्रणसुद्धा लागत नाही. हे सर्व काही असं आहे का देण्यावाले तितकेच आणि घेण्यावाले तितकेच. इथं वाहती गंगा आहे. कोणत्याही प्रकारची कमी पडणे हा विषयच नाही. आपण आता बघतो. आता मी मागच्या वर्षी शाळेला गेलो होतो. तिथं बघितलं टँकरचे टँकर भरून आमटी, आता ट्रॅक्टरचे ट्रॅक्टर भरून भाकरी. आता म्हणजे काय महाराष्ट्राची परंपरा ही कधीपासून चालली? ही अशी आहे की ही वर्षातून एकदा ही आमटी भाकरी देऊन गंगागिरीजी महाराजांचं जर खाल्लं तर कोणत्याही प्रकारचा माणसाला रोग होऊ शकत नाही. अशा प्रकारची महाप्रसाद या. त्यामुळे कसं आहे ह्या परंपरेला लोक काही येऊ प्रत्येक घरातून माणूस आल्याशिवाय राहत नाही. याचं महत्त्व एकच नंबर आहे. रामकृष्ण. रामकृष्ण. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. तुमचं नाव सांगा. रमेश पांडुरंग मलिक. कुठून आलं? तालुका वैजापूर, जिल्हा संभाजीनगर, पानव खुर्द खेडगाव आहे. तिथून आलो आम्ही. पहिल्या दिवशीच आलेलो आहे. आमचा 6 ते 9 पार आहे. हे भजनी मंडळामध्ये 6 ते 9 भजन मंडळ. तसे 4 प्रहार आहे ना, तर आमचा पानवचं म्हणजे 6 ते 9 मध्ये येतं. आणि किती दिवसापासून आहे तुम्ही? आम्ही पहिल्या दिवशी आलो. पहिल्या दिवसापासून 7-8-10 जण आहे आमच्या गावचे. इथं चितळीला रूम आहे. आपलं 6 ते 9 पार झाला का प्रसाद घ्यायचा. संध्याकाळी तिकडं जायचं, आराम करायचा. परत सकाळी पहाटे काकडा तिथं करायचा. 6 ते 9ला इथं हजर व्हायचं. पारा करायचा, आपलं प्रसाद घ्यायचा. इथं व्यवस्था चांगली. कीर्तन प्रवचन ऐकायचं. 5 वाजले परत तिकडे हरिपाठाला जायचं ड्युटी करायची. आणि हे आनंद लुटायचं. दुसरं काय सप्ताह म्हणजे हा एक समाधान. एवढा दिवस तुम्ही येतात आमच्या घरची चिंता वगैरे काही चिंता नाही. बेन येतच नाही ना. तसं नाही. संगती म्हणून महाराज श्रीपती येण्याची बनते. असं आहे ते. संतांच्या संगती आल्याशिवाय प्रामार्थ कळणार नाही. असं म्हणजे ह्याचसाठी घेईन मी जन्म, याचसाठी देवा तुझी चरण सेवा साधवया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजेनं घालून लोटांगण महाद्वारी. हे तुकाराम महाराज स्वतः हे चरण लीन झाले. लीन संतांच्या चरणावर. हो एवढा अधिकार असताना तर आपलं कुठं काय केव्हा. म्हणून उपदेश केला ना त्यांनी. उपदेश एकच सांगायचं या जगामध्ये समजा का संतांच्या संगती द्या, जो आनंद लुटा. पुन्हा पुन्हा आपल्याला जन्म नाही आहे. आणि
हा जो इथं यज्ञ आहे महायज्ञ हा, याच्यामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला, ईद पाप जळतई. काय नामा संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरेची, न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. हे संताच्या संगतीत गेलो साक्षात परमेश्वराची गाठ होती. पण हो, कारण का याच्या पलीकडे काहीच नाही आहे. हो, इथं या आनंद लुटा, महाप्रसाद आहे, परवचन सेवा आहे. आता आमच्या कुटुंबातले ना सगळे एकूणचे एक लहान बाळ सगळं येऊन गेले, सगळे त्याच समाधान होतच नाही ना. सगळे पणापासून म्हणजे परंपरा मग पहिले वडील यायचे आमचे, आता ते रिटायर झाले, थकले, ते घरी सेवा म्हणजे करता. पण मग आता आम्ही परंपरा चालवली, तसे आता आमचे नातू आहे, त्यांना बी परंपरा चालू केली. त्यामुळे विचारलं की आताची जी युवा पिढी ही झाली मोबाईल, हे सारं त्याच्याशिवाय पर्याय नाही. झालेले त्यांनी इथं यावा, त्यांच्यासाठी ते जर इथं आले त्यांचा उद्धार होणार म्हणजे होणार. हो, हे योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजचा प्रसाद या जो सेवन करीन ना व्हायला जातच नाही, ते वायालाच जाणार नाही, त्याच्या देहामध्ये उजेड पडणार, उद्धार झाली राहणारच नाही त्यात. आणि इथं पाप जळतंय. जळतील पापे जन्मांतरी काय म्हणले म्हणूनच आहे बरं का. ही जनता जी परंपरेला येते ना त्याचं कारण तेच आहे, प्रत्येकाला थोडाफार अनुभव आल्याशी राहतच नाही. बरोबर. आता तसं येत पण आपण पाहिलं एवढी गर्दी झाली होती, कोणाची जास्त आरडाओरडा नाही झाली, पण सगळे एकदम शांततेने. इथं काही ऐकायला येत नाही. काहीच नाही इथं, काहीच होणार नाही. इथं किती धक्काबुक्की लागली, कोणी म्हणलं कोणाला काहीच नाही. काय दुसरीकडे झाल्यावर मग हाणामार झाल्या. हा, काय मग तसं आहे. कृपा करीन नारायण सांगा तुम्ही संत जन, ही सारी संतांची कृपा आहे. संताची कृपा आहे. दुसरं काही नाही. हो, ही सद्गुरू ब्रह्मलीन नारंगी महाराज कृपा आहे. इथं कोणालाही धक्का लागणार नाही. इथं जो माणूस येईल त्याचा उद्धारच होणार. आपल्याला जर या भाऊसागरातून तरुण जायचं जर असलं ना, भक्ती मार्गाशिवाय तरुण जातच नाही माणूस. हो, आपल्याला गुरु केल्याशिवाय एक तर तरुण जात नाही. तुम्ही पहा फोनवर एक कॉल सुद्धा नाही घरी मी कुठंच नाही. तुम्ही लिस्ट उचकून पहा. नाही ते आठवण येतच नाही ना, करायची काय गरजच पडत नाही. आणि ते काय तिने काय नाव इकडं सुखी समाधान, इकडं सगळं काय इकडं सगळं इकडं म्हणजे. आणि एक महिमाच असं आहे असं हा. आहे ते बरोबर. यो इथं आहे ना, तुम्हाला सांगतो कुठलंच काही आपलं आहे ना सारं हे माया जाळं तुझे ना आलिप्त होण्याचे. इथं माणसाचं आहे ना, तुम्हाला सांग उद्धारच होईल आल्यावर. तरी आपल्या महाराष्ट्राला संत साधूंची परंपरा आणि म्हणूनच संतांची परंपरा हे म्हणूनच आहे. नाहीतर हे जर आज साधू संत नसते, जग चालणार जग चाललं नसतं, वायाला गेले असते, व्यसने दिन झाले असते. म्हणून संतांच्या संगतीत यावा आणि आपला उद्धार करून घ्यावा. थोडा बदल होत चालतो, बदल होतं ना. मग आपण जरी इथं आलोच नाही, हे काय पाहायला काय मिळणार. आता नाम घेता वाया गेला ऐसा कुणी ऐकिला. नामच देव, देवच नाम आहे. आता आपण लहान मुलाला जरी दाखवलं नाही, त्यांना काय कळणार. आणि आपल्याला गुरु नसते भेटले, आपल्याला काय कळणार आहे. कळलं नसतं. आपल्या आई वडिला आहे ना, आपल्याला दाखवलं म्हणूनच आपण आलो ना. काय कृपा करीन नारायण सांगा तुम्ही संत जन. ज्यावेळेस माणूस संताच्या संगती आणि गुरु केल्याशिवाय मरू पण सुद्धा नाही माणसाला. जन्माला येऊन गुरु केल्याशिवाय माणसाला मरू नाही. आमचे जनार्दन स्वामी सांगायचे, राष्ट्रसंत जनार्दन स्वामी ते सांगायचे, गुरु केल्याशिवाय माणसाला मरू सुद्धा नाही. ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. तुमचं नाव सांगा. मी कैलास किसन दुबे, कुठून आलाय? राहणार पानव खुर्द, मुक्का पोस्ट चांडगाव, तालुका वैजापूर, जिल्हा संभाजीनगर. तुमची सेवेबद्दल सांगा. इथं शेवा मी 6 ते 9 पायरा करतो आणि 5 वाजता हरिपाठाला जाऊन उभा राहतो. हरिपाठ पण करतो 5 ते 6. आणि किती वर्षापासून करता? मी परमार्थामध्ये जवळपास माझे 10 वर्ष झाले. 10 वर्ष. हा, आणि मला संताची कृपा झाली. मला कुठलंही काही या प्रपंचातल्या आशा मुक्त झालो मी. कुठलाही काही मला या मायाजाळातला लवलेस राहिलेला नाही, अशी माझ्यावर संताची कृपा झाली. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. खूप छान. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी मान. रामकृष्ण हरी माऊली. तुमचं नाव? कोणाल वनकर, गाव? शेळके वस्ती.
सप्त्यामध्ये येऊन तुम्हाला कसं वाटतंय? आम्हाला उत्कृष्ट आनंद आलेला आहे. सप्त्यामध्ये कोणत्या प्रकारची सेवा देताय तुम्ही? आम्ही स्वयंसेवक म्हणून काय काय सेवा देतात? आम्ही स्वयंसेवक म्हणून वाढती. महाप्रसादाचं वाटप करतात भाविकांना. हो, धन्यवाद. रामकृष्ण.